सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा महामंडळ उभारणीसाठी कार्यवाही करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश। मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू राहणार, राज्य सरकारकडून महावितरणाला एकाच दिवशी 2 मोठे निधी वर्ग, राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा। परळी ते नरिमन पॉइंट दरम्यानच्या हॉर्न वाजवणाऱ्या वाहनांवर कारवाई, सागरी किनारा महामार्गावर 30 दिवसात 3883 वाहनांवर कडक कारवाई। महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य, वडेट्टीवारांना लोकलेखा समिती अध्यक्ष केल्यानं नाराजी, रोहित पवार नाराज असल्याची सूत्रांची माहिती। पिंपरी चिंचवड महापालिकेनं प्लास्टिक मुक्ती मोहीम घेतली हाती, प्लास्टिक वापरणाऱ्यास थेट 3 महिने कारावास आणि 5 ते 25,000 रुपयांचा दंड। धुळ्यामध्ये शहरातले रस्ते होणार चकाचक, मनपा ताफ्यामध्ये स्पीपर मशीन दाखल, त्यामुळे मनुष्यबळाचा काम देखील कमी होणार, महानगरपालिकेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं आता स्वागत। नाशिककरांचा महापालिकेवर अंडा मोर्चा, शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावरून मोर्चा, आंदोलक महिला आणि सुरक्षा रक्षक आमने सामने। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी जयराम साठे आणि महेश केदारच्या जबाबात आणखीन एक खुलासा, दोघांच्या कबुली जबाबात नव्या व्यक्तीचा उल्लेख। नागपूर खंडपीठाची 2 बुलडोझर कारवायांना स्थगिती, हिंसाचारातील आरोपीच्या घरावरील कारवाईला स्थगिती, आरोपीच्या कुटुंबियांनी दाखल केली होती याचिका। रोहित कुंडलवालच्या फरार कुटुंबियांचा शोध सुरू, 14 मार्च पासून कुंडलवाल कुटुंबियांचा शोध सुरू, तर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या रोहितची चौकशी देखील सुरू। नोएडातील अन्नपूर्णा गर्ल्स हॉस्टेलमध्ये भीषण आग, आग संपूर्ण इमारतीला लागल्यानं विद्यार्थिनींमध्ये आरडाओरडा, एसी कॉम्प्रेसर फुटल्यानं आग लागल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।